मला प्रामाणिकपणा या विषयावर एक छोटी आणि छान बोधकथा सांग. प्रामाणिकपणाचे महत्त्व सांगणारी ही एक अतिशय सुंदर आणि छोटी बोधकथा. प्रामाणिक लाकूड तोड्या. खूप वर्षांपूर्वी एका गावात एक गरीब पण अत्यंत प्रामाणिक लाकूड तोड्या राहत होता. तो रोज जंगलात जाऊन लाकडं कापायचा आणि ती विकून आपला उदरनिर्वाह करायचा. एक दिवस नदीकाठी एका झाडावर लाकडं कापत असताना अचानक त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली आणि खोल पाण्यात पडली. ती कुऱ्हाड लोखंडाची होती आणि लाकूड तोड्याकडे ती एकच कुऱ्हाड होती. आता काम कसं करायचं आणि कुटुंबाला काय भरवायचं या विचारानं तो नदीकाठी बसून रडू लागला. त्याचा टाहो ऐकून नदीतून जलदेवता प्रकट झाली. तिने विचारलं, बाळा तू का रडतोयस? लाकूड तोड्याने आपली व्यथा सांगितली. जलदेवतेने पाण्यात डुबकी मारली आणि बाहेर येताना एक सोन्याची कुऱ्हाड बाहेर काढली. तिने विचारलं, ही का तुझी कुऱ्हाड? लाकूड तोड्या म्हणाला, नाही देवी, ही माझी नाही. जलदेवतेने पुन्हा डुबकी मारली आणि यावेळी चांदीची कुऱ्हाड बाहेर आणली. लाकूड तोड्याने तीही नाकारली. शेवटी तिसऱ्यांदा जलदेवतेने त्याची तीच जुनी लोखंडाची कुऱ्हाड बाहेर काढली. ती पाहताच लाकूड तोड्या आनंदाने ओरडतो, हीच माझी कुऱ्हाड आहे. त्याचा हा प्रामाणिकपणा पाहून जलदेवता प्रसन्न झाली. तिने बक्षीस म्हणून त्याला त्या सोन्याच्या आणि चांदीच्या दोन्ही कुऱ्हाडी देऊन टाकल्या. लाकूड तोड्याचा प्रामाणिकपणा त्याला श्रीमंत करून गेला. तात्पर्य: प्रामाणिकपणाचे फळ नेहमी गोड असते. आपण कितीही संकटात असलो तरी सत्याची साथ सोडू नये. तुम्हाला